भगवती गंगेच्या काठावर सर्व ऋषी मुनी सर्व वैदिक अशी मोठी सभा भरली. विश्व कल्याणार्थ एक यज्ञ करावा असं सर्वांमध्ये ठरलं होतं. त्याची योजना कशी करायची या संबंधी आजच्या काळात आपण म्हणतो मीटिंग होती. सद्गुरुनाथ महाराज सर्वजण देवर्षी नारदांपासून सर्व तिथे उपस्थित होते. सर्व मुनिश्रेष्ठ सप्तर्षी अरुंधती सहित सर्व तिथे उपस्थित आहे. आणि सर्वांचं कुठे कुठे काय काय त्याचा यज्ञाचा होता कोण, उद्गाता कोण, यजमान सगळं ठरलं. हे सर्व ठरलं. एक गोष्ट ठरली नाही. एक गोष्ट ठरली नाही ते म्हणजे हा यज्ञ झाल्यानंतर, हा यज्ञ जेव्हा संपन्न होईल, ओम पूर्णाहुती उत्तम, मग त्याची पूर्णाहुती होईल. त्या पूर्णाहुतीनंतर या यज्ञाचं श्रेय कोणाला द्यायचं? श्रेय श्रेय म्हणजे क्रेडिट नव्हे. सद्गुरुनाथ महाराज आजच्या काळात श्रेयासाठी सगळेजण गडबडत असतात. याचा प्रसाद, याचं श्रेय. आपण एखादी अभिषेक पूजा झाल्यानंतर गुरुजी श्रेय देतात ना, श्रेयर्वचस्वमायुष्यमारोग्यमाविधा शोमानं मह्यते धान्यं धनं पशुं बहुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायु. आणि ते श्रेय आपण घेतो. आपल्या उभरण्यामध्ये ते उभरणं सुद्धा असं आतमध्ये माहितीये कसं ते उभरणं घ्यायचं, कसं ते फळ घ्यायचं, श्रीफळ घ्यायचं. श्रीफळच का? सर्व पूर्व रंगाचे विषय. सद्गुरुनाथ महाराज दुसरं फळ नाही, श्रीफळच सांगितलं. आणि मग ते नुसतं घ्यायचं नाही, ते घेतल्यानंतर यजमान पत्नीच्या ओटीत टाकायचं. काय आहे प्रकार? हे आम्हाला असं का सांगितलं? हा सर्व चिंतनाचा विषय बाजूला ठेवतो. हे श्रेय कुणाला द्यायचं? खूप चर्चा झाली. याला देऊ, त्याला देऊ, या देवतेला देऊ, त्या देवतेला. म्हणजे आपण असं चर्चा करण्यापेक्षा म्हटलं सर्वांमध्ये एका ऋषींचं नाव निश्चित करण्याचा आणि त्यांना पूर्ण अधिकार देण्यात आले की तुम्ही त्रैलोक्यात संचार करा, त्रैलोक्यात संचार करा आणि तुम्ही ठरवा. आमच्या सर्वांच्या वतीने प्रतिनिधी म्हणून तुम्ही जा, तुम्हाला सर्व अधिकार. तुम्ही ठरवा कोणत्या देवतेला श्रेय द्यायचं. त्या ऋषींचं नाव आपल्याला माहितीये, भृगु ऋषी. भृगु ऋषींना सर्व अधिकार दिले. भृगु ऋषींनी सर्व वेदवित असलेले ऋषी मुनींना प्रणाम केला. म्हणजे फार मोठी जबाबदारी तुम्ही सोपवली. तरी तुमच्या या विश्वासाला न्याय द्यायचा मी प्रयत्न करेन. आणि आकाश मार्गाने निघाले. आधी म्हणले सर्व या वेदांचे जनक असलेले म्हणले ब्रह्मदेवाच्या सभेत आपण जाऊ. आकाश मार्गाला पोहोचले आणि झालं असं की त्यावेळेला ब्रह्मदेवाच्या त्या सभेमध्ये नृत्य चाललंय, गायन चालू आहे, नृत्य चालू आहे. लख छवि सावरिया, लख छवि सावरिया, आगे लख छवि सावरिया. लख छवि सावरिया, आगे लख छवि सावरिया.
यक्ष किन्नर गंधर्व गायन चालू आहे, अप्सरा नृत्य करतात आहे आणि ब्रह्मदेव पूर्ण गुंगून गेले. आता रंजकतेचा कार्यक्रम असले तर त्याचं रंजन करणार असणार, गुंगून गेले. भृगु ऋषी जाऊन उभे राहिले. ब्रह्मदेवाचं लक्ष गेलं नाही, लक्ष गेलं नाही. भृगु क्रोधायमान झाले, क्रोधायमान झाले. ब्रह्मदेव एकदम उठले, धावत पळत क्षमा मागितली, पण खूप क्रोधायमान. अरे विषयात रंगलायस, कुंडली वरदा. अशा विषयात रंगलेला याला श्रेय कसं द्यायचं? फक्त देवता असल्या कारणानं ब्रह्मदेवाने खूप प्रयत्न केला, पण क्रोध हा फार महत्वाचा विषय आहे. क्रोध हा विकार पण आहे, क्रोध हा विचार पण आहे. आपण विकाराच्या आहारी जातो म्हणून क्रोध आपल्याला वाईट वाटतो किंवा तसा परिणाम करतो, पण विचार आहे. महाराज आम्हाला नेहमी म्हणतात, अरे मी रागवतो म्हणजे इथून रागवतो, इथून रागवत नाही. सद्गुरुनाथ महाराजांचं काही जे बोलणं आहे ते फार महत्वाचं आहे. पारनेरकर महाराजांचं खूप बोलण्यातच सर्व ज्ञान असतं. ते म्हणतात, अरे मी इथून रागवतो, मी इथून रागवतो तर पंचायत होईल तुझी, असं म्हणतात. क्रोध कधी कधी धारण करावा लागतो. भृगूंनी क्रोध धारण केला, जसा नरसिंहांनी केला तसा. जास्त सांगत नाही, धारण केला क्रोध. ब्रह्मदेवाकडे अजिबात थांबले नाही, म्हटलं नको मला घाई आहे. आणि तिथून ते कैलासावर गेले. पार्वती पदे हर हर महादेव. पुराणामध्ये एक गंमत असते, खूप वर्णन करून सांगितलं असतं, मी फारसं वर्णन करत नाही. कैलासावर गेले, पण कैलासावर कळलं हा नंदिकेश्वर उभा आहे. म्हणले स्वारी कुठे आहे, महादेव कुठे आहे? म्हणले एकांतात आहे. सद्गुरुनाथ महाराज. अरे बापरे, आता एकांत म्हटल्यानंतर आपल्याला जाता येणार नाही. आणि नंदिकेश्वर म्हणला स्वामींची आज्ञा आहे, मी एकांतात आहे, त्याच्यामुळे मी जाऊ शकत नाही, आपण मला क्षमा करावी. नंदिकेश्वरने क्षमा मागितली. आता महादेवांना काय बोलणार, कसं बोलणार? म्हणले जाऊ दे, म्हणले हे सुद्धा म्हणले रद्द करूया. आता म्हणलं वैकुंठाकडे मोर्चा क्षणभर आपण जय जयकार करूया. मी म्हणतो माझ्या बघून सर्वांनी म्हणा, श्रीमन्नारायण नारायण वंदन केलं. म्हणलं स्वारीला भेटायचंय, स्वारी एकांतात आहे. सद्गुरुनाथ महाराज आता काय त्यांना राहावे ना, क्रोध उफाळून आला. अरे काय चाललंय काय? तो ब्रह्मदेव तिकडे सभेत बसले, महादेव एकांतात. हे का? अरे आमच्या सारख्या मंत्राधीनम जगतः सर्वं ते मंत्र ब्राह्मणाधीनम ब्राह्मणो मम दैवतम. फार महत्वाची गोष्ट आहे. मंत्राधीनम जगतः सर्वं, हे सर्व विश्व त्या मंत्राच्या अधीन आहे आणि हे मंत्र ब्राह्मणाच्या अधीन आहे. असं असताना असं केलं, राग आला थोडा
संयम सुटला आणि अगदी अंतःपुरात श्रीहरी भगवान व्यंकटेश महाविष्णू शय्येवरती पहुडले. भगवान विष्णूंच्या चरणापाशी महालक्ष्मी त्यांचं पाद संवाहन करते. एकदम नारायणाला समजण्याच्या आत हे गेले. म्हटलं नारायणा अत्यंत क्रोधायमान होऊन लत्ता प्रहार केला. आणि कुठे गेला? तिथे छातीवर केला. पण काहीही नाही झालं असं म्हणून नारायण उठले. नारायणांनी विधिवत क्षमा मागितली आणि म्हणाले माझं हृदय दगडाच आहे महाराज, माझं हृदय दगडाच आहे, त्यामुळे आपल्या पायाला वेदना झाल्या असतील त्याची मी क्षमा मागतो. सद्गुरुनाथ महाराज. आणि या रुजुतेमुळे भृगु ऋषींना मोठं वाईट वाटलं. नारायण म्हणतात ही तुम्ही जे हे लत्ता प्रहार केलाय ना, हा जो लत्ता प्रहार तुम्ही केलाय ना, याला मी वत्सलांछन म्हणून मिळवीन या विश्वामध्ये. की तुम्ही दिलेला प्रसाद म्हणून हे वत्सलांछन म्हणून विष्णूच्या ज्या मूर्ती आहेत तिथे हे वत्सलांछन आहे. पांडुरंगाच्या हृदयावर पण हे वत्सलांछन आहे. एकनाथ महाराज तर सुंदर वर्णन करतात. माधवा मुरली मनोहर वत्सलांछन हृदयी विला. हे वत्सलांछन मिळवील अशी रुजुता त्यांनी दाखवली. त्यांच्यावर प्रसन्न झाले ऋषी, अत्यंत प्रसन्न झाले आणि तिथेच निर्णय घेतला. म्हणले नारायणा मला क्षमा कर, क्रोधाच्या मी तुला शाप द्यायला मी निघालो होतो, पण ही तुझी रुजुता, ही वृत्ती बघून या यज्ञाचं श्रेय तुलाच दिलं पाहिजे, कारण तू त्या यज्ञ स्वरूपच आहे. सद्गुरुनाथ महाराज. आजही यज्ञ नारायण भगवान की जय म्हणतो आम्ही. यज्ञ स्वरूपच आहेस. क्रतुर्वै पुरुषा. क्रतु म्हणजे यज्ञ. मघवन इंद्राबद्दल मी सांगितलं मागे. शतक क्रतु, 100 यज्ञ ज्याने केलं तो इंद्र. तो यज्ञ स्वरूपच आहे. त्यामुळे यज्ञाचं श्रेय सर्वांच्या प्रतिनिधी म्हणून मला पाठवलंय, हे मी तुझ्या चरणीच अर्पण करतो. सगळा भृगूंचा मान सन्मान करून त्यांना स्वस्थानी पाठवलं. हे सर्व झालं. भृगु ऋषी पुन्हा यज्ञस्थळावर आले. हे जरी झालं असले तरी या सर्व घटनेनं ही भगवती इंदिरा खूप व्यथित झाली. भगवती इंदिरा म्हणजे महालक्ष्मी, आपण त्याला महालक्ष्मी म्हणतो. ही खूप व्यथित झाली. ती म्हणाली देवा
हे तुम्हाला शोभलं का की त्यांनी ऋषी असले जे तुमचं वर्णन करतात विष्णोर्मुखम वीर्याणि प्रवोचनीय पार्थिवानि विवेरजनम योस्कभारी दुत्तरम सरस्तम विजयप्रवाणस्त्री भूम हे सर्व ऋषी तुमचं स्तवन करतात रात्रंदिवस तुमचा ध्यास करतात अशा ऋषींनी किती मोठे ऋषी असो भृगु ऋषी असो पण त्यांनी तुम्हाला लत्ता प्रहार करावा हे मला पटलं नाही आणि लत्ता प्रहार करून देखील आपण अत्यंत रुजुतेने त्याला क्षमा मागितली मला पटलं नाही मी हा अपमान सहन करू शकत नाही असं म्हणजे आपल्या सामान्य भाषेत तिला काही पटलं नाही भांडण म्हटलं तर भांडण नाहीये पण तिला ती मोठी व्यथित झाली आणि भगवंताची क्षमा मागून तिला भगवंताचा त्याग करून कुठे गेली पश्चिम महाराष्ट्रामध्ये पंचगंगा स्थित ज्याला करवीर क्षेत्र म्हणतात तिथे येऊन ती संस्थापित झाली सद्गुरुनाथ ते एक वेगळी कथा आहे ते फक्त आज शुक्रवार असल्यामुळे उल्लेख करतो ही करवीर निवासिनी भगवती इंदिरा म्हणजे पुढे महालक्ष्मी असं तिला अभिधान मिळालं आणि ती तिकडे पंचगंगेच्या तीरावरती ती संस्थापित झाली श्रीहरीचा त्याग केला श्रीहरीचा त्याग केला श्रीहरींना सुद्धा ते बरं वाटलं नाही श्रीहरी सुद्धा विरह असलं तरी त्या विरहाची सुद्धा आसक्ती आहे कुंडली गवरधारे विरह सुद्धा एक प्रकारची आसक्तीच आहे म्हणून ही विरहासक्ती त्या विरहात सुद्धा प्रेम आहे त्या विरहात सुद्धा प्रेम आहे त्या विरहानं श्रीहरी अत्यंत पळू लागले त्यांना विरह आणि मनशांती करता नारायणाने असा संकल्प केला की आपण सुद्धा अशा स्थानावर जावं जिथे हे त्रिविध जे मला विरहचा त्रास होतोय या विरहापासून माझी मुक्ती व्हावी म्हणून महादेवाचं स्मरण केलं आणि दक्षिणेकडे निघाले म्हणजे ही कुठे निघाली आणि हे दक्षिणेकडे निघाले आणि दक्षिणेमध्ये आमच्या इथे एका सुंदर अशा स्थानावर आले त्या स्थानाचं पूर्वपार नाव आहे व्यंकटाद्री पर्वत त्या पर्वतावर आले त्या पर्वतावर एक स्थान शोधलं तिथे सुंदर असा एक सरोवर आहे त्याचं नाव आहे पुष्करणी तीर्थ हे भगवंतानी दिलेलं नाव आहे पुष्करणी तिथे स्नान करावं पुष्करणीमध्ये मोठं सुंदर स्थान आणि त्या पुष्करणी तीर्थाजवळ त्यांनी स्नान केलं आणि स्नान केल्यानंतर एका प्रचंड अशा कदंब वृक्षाखाली ते ध्यानाला बसले परिसोदित माझ्या
आणि ते जे तीर्थ जिथे स्नान केलं भगवंतांनी त्याचं नाव पुष्करणी तीर्थ. त्या पुष्करणी तीर्थाजवळच्या त्या एका वृक्षाखाली ते बसले, कदंबाच्या वृक्षाखाली आसन स्थिर केले आणि आपल्या उपास्य देवतेचं स्मरण केलं. ओम नमः शिवाय 3 वेळा म्हणू आपण. ओम नमः शिवाय. बोला. स्वरात येऊ द्या थोडंसं. ओम. थांबा, मी म्हणतो माझ्या नंतर आपण म्हणा. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. पांडुरंगाची मूर्ती आपण पाहिली तर मूर्तीच्या हृदयावर, हृदय कुठे? आपल्या डावीकडे वत्सलांचन आणि मस्तकावर शिवलिंग आहे. कुंडली गौरा. उपास्य देवता हे शिव, शिवाची उपासना करू लागले. ओम नमः शिवाय. आता आपल्या सर्वांच्या मंत्रोच्चाराने एक जसं वातावरण झालं तसं सर्व वातावरण अत्यंत श्रेष्ठ असं वातावरण तयार झालं. आणि ज्याची उपासना चाप्रत जाणे, ज्याची उपासना केली त्याला कळलं नाही काय, त्याला कळाले. सद्गुरुनाथ महाराज भगवान महादेव कैलासावरती ध्यानस्थ बसलेले, आत्मतत्व असल्यामुळे एका क्षणात सर्व ज्ञान त्यांना झालं. त्या सर्व विषयांचं त्यांनी ज्ञान करून घेतलं. असं विरह झालेला आहे, ताटातूट झालेली आणि ही भगवती. आणि इथं नारायणाने शिवाची उपासना केली हा जरी भाग असला तरी ही करवीर निवासिनी महालक्ष्मी आहे, ही सुद्धा महादेवाची उपासना करते. बघा, नारायणाचं आणि शिवाचं नातं वेगळं आहे, ते उपास्य दैवत आहे. पण महालक्ष्मीचं आणि महादेवाचं नातं वेगळं आहे, कारण महालक्ष्मीचा मोठा भाऊ शिव आहे. सद्गुरुनाथ महाराज. आता 22 वर्ष मी अंबाबाईला सेवेला जातो. 22 वर्ष, सतत 22 वर्ष. ही भगवती महालक्ष्मी जी आहे, आपण तिचं दर्शन करून जर तुम्हाला परवानगी मिळाली ट्रस्टींकडनं, विश्वस्तांकडनं की तुम्हाला वरती जाता येतं, त्या गाभाऱ्याच्या वरती जर आपण जर गेलात आणि ते भाग्य तुम्हाला जर मिळालं तर महालक्ष्मी गाभाऱ्याच्या वर जे आहे तिथे मोठं शिवलिंग आहे. काही जण म्हणतात सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमो. जगदंबा मग ही पार्वती स्वरूप आहे असं लोकांना वाटतं, पण तसं नाहीये. ती पार्वती स्वरूप ही कोण आहे? शिवे सर्वार्थ साधी. म्हणजे पार्वती स्वरूपाचं स्थान कुठे आहे? हे महाराष्ट्रामध्ये तुळजापूरला आहे. तुळजापूरची जी देवी आहे ती पार्वती स्वरूप आहे. आणि करवीर निवासिनी महालक्ष्मी ती कशी आहे? शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमो. ही नारायणी. सद्गुरुनाथ महाराज
ते स्वरूप आपल्याला कळलं पाहिजे. आपल्याला सर्व देवता सारख्याच. जाऊन पाया पडायचं आपल्याला बस, आणि डोळे मिटायचे. का हो? महालक्ष्मीचं स्वरूप, अंबाबाईचं स्वरूप पाहिलं का? हो पाहिलं. अंबाबाईचं स्वरूप पाहिलं? हो पाहिलं. दर्शन घेऊन बाहेर आलो विचारलं का हो आज अंबाबाईला कोणत्या रंगाची साडी घातली? सद्गुरुनाथ महाराज लक्षात नाही गेलं यार, काहीतरी घालतात. आम्ही दर्शन घेतो, पाहतो, आमच्या डोळ्यांना काय दिसतं, आम्ही काय पाहतो म्हणून ते पाहायचं आणि साठवायचं. म्हणून आधी उघड्या डोळ्याने दर्शन घेऊन डोळे बंद का करायचे की जे पाहिलं, जे साठवलं डोळ्यात ते आठवायचं. सद्गुरुनाथ त्याच्याबरोबर किती सुंदर आम्हाला सांगितलं. म्हणून ती नारायणी, त्या नारायणीने सुद्धा आपल्या भावाचा गजर सुरू केला. भावाला आर्तपणे हाक मारली की भाऊराया तूच. भाऊराया का म्हटलं? सहज मला एक परवा रक्षाबंधन आहे म्हणून मला मुद्दाम म्हणून सांगावं वाटतं, या महालक्ष्मीनं त्याचा धावा सुरू केला. आणि कैलासावरती यांच्या लक्षात आलं आणि महालक्ष्मीला आणि ब्रह्मदेवाला दोघांना पाचारण केलं महादेवाने. आणि आज्ञा झाल्याबरोबर, परमपिताची आज्ञा झाल्याबरोबर दोघं उपस्थित झाले. ब्रह्मदेव उपस्थित झाले आणि महालक्ष्मी आणि साष्टांग वंदन केलं. पार्वती आणि सगळं विचार मंथन केलं. आमच्या ऑफिसच्या भाषेत याला म्हणतात क्रायसिस कंट्रोल. क्रायसिस कंट्रोल हे असं झालेलं आहे, त्याच्यावर काय करायचं याचा विचार मंथन केलं आणि एक सुंदर अशी योजना त्यांनी केली. आणि ती योजना त्यांनी कार्यान्वित करायचं ठरवलं. काय योजना केली? उद्याच्या उत्तरात सुंदर आख्यान, वास्तविक हे लीला चरित्र आहे. हे लीला चरित्र आहे. म्हणून या श्रावणात त्या भगवान महादेवाच्या उपासनेच्या काळात त्या विष्णूचं स्मरण करणं, विष्णूचं उपासना करणं, विष्णूचं स्तवन करणं, यासाठी मुद्दामून हे आख्यान सांगण्याचा प्रयत्न करतो. उद्या या आख्यानाचा आपण समारोप करूया. आणि तिघांनी सुंदर असा वेश घेतला. रूपम रूपम प्रतिरूपम बभूव. कोणतं रूप घेतलं? महादेवानं गायीचं रूप घेतलं, ब्रह्मदेवाने वत्साचं म्हणजे वासराचं रूप घेतलं. आणि या गायीचं आणि वासराचं संगोपन संरक्षण करणारी ही गोपिका ही महालक्ष्मीच्या स्वरूपाने अवतरली. सद्गुरुनाथ. आणि ते तिघ निघाले कुठे? साऊथला, दक्षिणेकडे निघाले. काय झालं उद्याच्या चरित्र भागात बघू. पूर्व पद्यात पारनेरकर महाराज सांगतात,